आपल्या सगळ्यांना मनापासून उत्सुकता आणि एक मनामध्ये असंख्य प्रश्न असतात की ह्या कलाकारांचे प्रवास कसे होत असतील. त्यामुळे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि त्यांचा चित्रप्रवास उलगडण्यासाठी ज्यांना आपण खूपदा पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्यांच्या अभिनयावरती आपण मनापासून प्रेम केलेलं आहे, असे अभिनेते आणि दिग्दर्शक या दोन्ही नात्यांनी आपल्याला सातत्याने भेटत राहणारे सुबोध भावे यांना आपण व्यासपीठावरती निमंत्रित करतो आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे आणि त्यांच्याशी आजच्या आपल्या व्यासपीठावरती संवाद साधण्यासाठी संवादक म्हणून त्यांचे आणि आमच्या सगळ्यांचेच मित्र असलेले संवादक मिलिंद कुलकर्णी यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करेन. मिलिंद, तुम्ही पण व्यासपीठावरती या. आणि सुबोधला ऐकायला आपण नेहमीच उत्सुक असतो, त्यांच्याकडनं नेहमीच जाणून घ्यायला आपल्याला आवडतं. अनेकदा ऐकलेलं असतं तरीसुद्धा समोरासमोर बसून ऐकण्यातली जी मजा आहे ती या संमेलनाच्या निमित्ताने प्रवास, त्यांचे अनुभव, त्यांची जिद्द, हे सगळं आपल्याला इथे अनुभवायला मिळणार आहे. या इंडस्ट्रीमध्ये अमुक एक झालं आणि रातोरात स्टार झाला असं एक फार आवडतं वाक्य असतं. आणि जेवढ्या मोठ्या लोकांना ऐकू तेवढं आपल्या लक्षात येतं की असं काही नसतं. रातोरात वगैरे कोणी स्टार होत नाही. त्याच्या मागचा प्रवास खूप मोठा असतो आणि त्याच्या मागच्या मोठ्या प्रवासाला उलगडण्याची संधी आजच्या या सत्रामध्ये आपल्याला मिळालेली आहे, समजून घेण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे हे सत्र पुढच्या काही मिनिटात आपण इथे सुरू करतो आहोत. तुम्हाला सगळ्यांना त्यांना ऐकायला आवडणार आहे याची खात्री आहे. आणि इथे आपण फक्त तुम्हाला आवडतंय म्हणून इथे या मान्यवरांना बोलवलेलं नाही आहे, यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून आपण या सगळ्यांना इथे निमंत्रित केलं आहे. आणि मला खात्री आहे ज्या विद्यापीठाने या सगळ्या संमेलनाचा इतका सुंदर घाट घातला आहे त्या विद्यापीठाने नुसत्या मनोरंजनासाठी मुलांना इथे बसवलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच काहीतरी इथनं घेऊन जाल याची खात्री आहे. आपण निमंत्रित करूया मिलिंदकडे. आपण सूत्र देऊया. मिलिंदचं स्वागत करूया आपल्या स्टेजवरती. मिलिंद कुलकर्णी माझा चित्रप्रवास उलगडणार आहेत सुबोध भावेंबरोबर. मिलिंद गेली 20-22 वर्षांहून अधिक काळ निवेदन, सूत्रसंचालन, बोलणं, गप्पा, अनेक मान्यवरांशी गप्पा या विषयात काम करतायत. आणि 22 वर्षांहून अधिक काळ तुम्ही काम करता तेव्हा इंडस्ट्रीमधल्या बहुतेक सगळ्या मान्यवर लोकांबरोबर तुम्ही काम केलेलं असतं. आणि मिलिंदचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त मान्यवरांबरोबर काम करत नाहीत, त्या कामाच्या निमित्ताने मिलिंदशी अनेक मान्यवरांशी अतिशय जवळची मैत्री आहे. त्यामुळे एखादा प्रोफेशनल संवादकाने संवाद साधणं आणि एखाद्या मित्र या नात्याने संवाद साधणं यात फरक असतो. त्यामुळे हा फरक आता आपल्याला जाणवेल. मिलिंद, तुमचं स्वागत आमच्या व्यासपीठावरती. आणि पुढची सूत्र मी तुमच्याकडे सुपूर्द करते. मिलिंद कुलकर्णी. 18व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये आजच्या दिवशी आमच्या सगळ्यांचा लाडका मित्र आणि प्रेक्षकांचा लाडका अभिनेता सुबोध भावे, छंदाचं रूपांतर वेडात, वेडाचं रूपांतर ध्यासात, ध्यासाचं रूपांतर यशात कसं होतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुबोध भावे. अभिनेता, दिग्दर्शक, सूत्रसंचालक, गायक आणि आता लेखकसुद्धा. वाचन हा सुबोधचा छंद आहे, अभिनय हे त्याचं वेड आहे, उच्चतम दर्जा गाठण्याचा ध्यास आणि या साऱ्यासाठी घेतलेल्या प्रचंड कष्टांमुळे मिळालेलं यश हे आज आपण बघतो स्क्रीनवरती वेगवेगळ्या माध्यमांमधनं. पण या यशामागे 25-30 वर्षांची अपार मेहनत आहे. चंद्रपूरच्या जंगलातपासून सुरू झालेला हा प्रवास अनेक नाटकं, मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार अशा सुंदर वळणं घेत घेत आणि काशीनाथ घाणेकर, अश्रूंची झाली फुलेपासून सुबोधचं एका वेगळ्या वळणावरती हा प्रवास आलेला आहे. आपण सगळेजण त्याला ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. सुबोधचा एक विशेष गुण असा आहे की मिळालेल्या यशाचं श्रेय बऱ्याचदा लोक लाटण्याची खूप धडपड करतात, सुबोध त्या वाटण्यासाठी धडपड करतो. ही सुबोधची फार खासियत आहे. आणि त्यामुळे संघर्षांनी, अपयशांनी सुबोध कधी खचला नाही आणि यशाने कधीही बेभान झाला नाही. कायम पाय जमिनीवर आहेत. महान विचारवंत ॲरिस्टॉटलने असं म्हटलं होतं की ॲन ॲक्टर हॅज टू बी ॲन ॲथलीट अँड फिलॉसॉफर. रंगभूमी, चित्रपट, टी व्ही या तिन्ही माध्यमातून सहजपणे वावरणारा आमचा हा मित्र आत्ताच्या काळातला ॲथलीट आहे आणि फिलॉसॉफरसुद्धा आहे, सुबोध भावे. सुबोधला मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण सर्वजण त्याचं स्वागत करू. कुठल्या भाषेत जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नसतं,
पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची लॉटरी लागली म्हणून आपण मराठी भाषेत जन्म घेतला. त्यामुळे मला कायम असं म्हणावंसं वाटतं, नायगावकर सर समोर बसले तो हो हो क्या बात आहे, आमचे नाना अरुण म्हात्रे बदाम राजा क्या बात आहे, वा वा. तर कायम मला त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की मराठी इज माय मदर टंग अँड इंग्लिश इज माय अदर टंग. या मराठीमध्ये विचार करणारा, उत्तम वाचणारा, कवितेवर प्रेम करणारा, अभिजात संगीताची आवड असणारा आमचा मित्र सुबोध, तुझं मनपूर्वक स्वागत आहे मित्रा. खरं बऱ्याच वेळेला सुबोधशी बोलताना हा प्रश्न पडतो, आता या व्यासपीठावर कुठून सुरुवात करावी. तर कट टू चंद्रपूरच्या जंगलात जायचं का पुरुषोत्तम करंडकपर्यंत जायचं. ही तुझी जी जडणघडण आहे त्याचं मूळ कशात आहे? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि ज्या ज्या लोकांच्या कविता, ज्या ज्या लोकांना प्रत्यक्ष त्यांच्या लिहिलेल्या शब्दांमधून आजपर्यंत बघत आलो आहे, ते सगळे शब्द शरीररूपी इथे माझ्या समोर बसलेत. तुम्हाला सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. म्हात्रे सर, नांदगावकर सर, पुटाणे सर, तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. जडणघडण मला असं वाटतं की आमची शाळा पुण्यातली अतिशय प्रसिद्ध अशी नूतन मराठी विद्यालय, आणि आमच्या शाळेचं एक ब्रीदवाक्य आहे, हाती घ्याल ते तडीच न्याल. वा. ते कदाचित आमच्या सगळ्या पिढीने खूप मनावरती घेतलं आहे, आणि आमच्या शिक्षकांनी आमच्यावरती शाळेत असताना तशाच पद्धतीचे संस्कार केले की एखादी गोष्ट ठरवल्यानंतर, म्हणजे आम्ही खूप गमतीने म्हणतो पण ही गोष्ट खरी आहे की नूतन मराठी विद्यालयातला मुलगा जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो बेकार नक्की होणार नाही. तो काही ना काहीतरी काम करत असेल आणि जे त्याला आनंद वाटेल त्या क्षेत्रात करत असेल. आणि आपण आमच्या शाळेतली नावं पाहिलीत तर माझ्या आधीच्या 5 पिढ्यांपूर्वीची संजीव अभ्यंकर असेल, आनंद भाटे असेल, किंवा त्याही अगोदरचे मोहन आगाशे असतील, नंदू पोळ असतील, की ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप काम करणारी आहेत. आणि शाळेचे, आईवडिलांचे, शाळेतल्या शिक्षकांचे संस्कार, की ती एक अस्वस्थता मनामध्ये आहे की आपण जन्माला आलो तर काही ना काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आणि ती शाळेची शिकवण आहे की जेणेकरून तू आता म्हणलास तसा प्रवास झाला. वा. पण तुझ्या घेई छंद या पुस्तकाच्या सुरुवातीला तू असं म्हटलंयस की सदाशिव पेठेमधल्या भारत इतिहास संशोधकाच्या दगडी इमारतीच्या शेजारी भरतनाट्य मंदिर नावाची इमारत आहे, त्या इमारतीच्या पायाशी एक नाट्य दगड बसून असायचा. तर तू का असं नाट्य दगड स्वतःला म्हणून घेतलेलं आहेस? नाट्य दगड म्हणलो कारण आत्ता ज्या क्षेत्रात मी कार्यरत आहे या क्षेत्रात आपल्याला पहिल्यापासून काम करायचं आहे अशी काही इच्छा नव्हती, आवड नव्हती, ते येतही नव्हतं. पण त्या वातावरणात राहायला आवडायचं. म्हणजे लोक नाटक करत असतील तर ते बघायला आवडायचं. मी ज्या संस्थेत होतो त्या संस्थेत जर नाटक होत असेल तर त्या नाटकाच्या परिघात राहायला आवडायचं. म्हणजे प्रत्यक्ष रंगमंचावर नाही पण पडद्यामागे काम करायला आवडायचं. नाटकाचे सेट्स लावणं, म्युझिक ऑपरेट करणं, लाईट्स ऑपरेट करणं. अभिनय येत नव्हता, जमत नव्हता, आणि जमत नव्हता म्हणून अनेक नाटकातनं काढण्यातही आलं होतं. त्यामुळे आपल्याला अभिनयाशी आपला दुरान्वयी काही संबंध नाही, याच्यावर माझा जास्तीत जास्त ठाम विश्वास बसत चालला होता. म्हणून भरतनाट्य मंदिरमध्ये आपण कधीतरी रंगमंचावरती काम करू असं माझं स्वप्नही कधी नव्हतं. पण त्या बाहेरच्या आवारात का होईना आपण कुठे ना कुठेतरी असू म्हणून मी स्वतःला दगड म्हटलं. म्हणजे प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचा दगड होऊ शकत नाही. काही जण नुसतं किल्ल्याचा दगड असतो पण तो त्या महाराजांच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे मी भरतच्या बाहेरचा दगड असलो तरी नाटकाच्या सान्निध्यातला दगड होतो. वा वा. पुढे अनेक गुरुजनांनी या दगडामधनं एक सुंदर अभिनय करणारं शिल्प घडवलं, तुझ्या रूपात आम्ही बघतो आहे. आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्षानंतर गाजलेलं तुझं नाटक जे होतं ते प्रायोगिक पण व्यावसायिकसुद्धा यश मिळालेलं, त्याची एक थोडक्यात आठवण सांगून मग आपण पुढे चित्रपटांकडे वळूयात, वेळ कमी असल्यामुळे. चंद्रपूरच्या जंगलात हे खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं नाटक पुरुषोत्तमच्या स्पर्धेमध्ये केलेलं. कॉलेजच्या MCOMच्या पहिल्या वर्षाला होतो मी, आणि पुरुषोत्तममध्ये भाग घेता यावं म्हणूनच मी पुढे शिकायचं ठरवलं की ज्या निमित्ताने मला कॉलेजमधनं पुन्हा एकदा 2 वर्ष नाटकात काम करता येईल, कॉलेजसाठी काहीतरी एखादा करंडक मिळालं तर आणता येईल. चंद्रपूरच्या जंगलात हे फार विलक्षण लिहिलेलं नाटक आहे विक्रम वाटवे यांनी, आणि त्या नाटकाने मला पहिल्यांदा नाटकाकडे खूप गांभीर्याने पाहायला शिकवलं. नाटक म्हणजे केवळ हॅ हॅ हू आणि स्टेजवर जाऊन लोकांसमोर शायनिंग मारायची गोष्ट नाही आहे,
तर त्याच्या पलीकडे नाटक खूप काही सांगू बघतं, आपलं जीवन लोकांसमोर मांडू बघतं. हा अवकाश जो आहे हा माणसाच्या स्वभावाच्या जीवनांनी तो भरू पाहतो आणि तशा प्रकारचं स्क्रिप्ट होतं चंद्रपूरच्या जंगलात, की त्यांनी एक माझी स्वतःची एखाद्या व्यक्तिरेखेकडे बघण्याची पद्धत ठरवली, ती जास्तीत जास्त गडद केली आणि पुढच्या काळात ही जी इमारत उभी राहिली जी काय आहे थोडीफार, ती सगळी त्या चंद्रपूरच्या प्रयोगांवरती किंवा त्या नाटकातनं जे काही शिकायला मिळालं त्याच्यावरतीच उभी राहिली आहे. वा. चंद्रपूरच्या जंगलाच्या नंतरचा प्रवास तुझा अनेक नाटकं करत सिरियल्स करत मग तू मुंबईमध्ये शिफ्ट झालास. तर एक वेळ असा होता की 8 वाजता एक तुझी मालिका लागायची, एक 8:30ला लागायची आणि एक 9 वाजता लागायची. तर वेगवेगळ्या लेखकांची भाषा म्हणजे चित्रपटासाठी नाटकासाठी अगदी वसंत कानेटकरांची भाषा असेल, आता विक्रम वाटवेंचा उल्लेख झाला, तेव्हापासून ते आता अभिजित देशपांडेपर्यंतची भाषा आहे. या वेगवेगळ्या लेखकांची भाषा पेलण्यासाठी काही रियाज तू केलेला आहेस का किंवा ही आत्मसात कशी करत गेलास? एक तर म्हणजे माझ्या आधीच्या पिढीतले जे कोणी अभिनेते आहेत की ज्यांच्याबरोबर मी काम केलं असेल किंवा ज्यांना मी पाहिलं असेल, जयंत सावरकरांसारखे अतिशय ज्येष्ठ अभिनेते असतील की ज्यांनी नाटकाच्या हर एक प्रकारांमध्ये काम केलं आहे. म्हणजे अगदी संगीत नाटकांपासून ते आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या नाटकांमधनं कामं केलेत. गडकऱ्यांचीही नाटकं त्यांनी केलेत आणि अगदी आत्ताच्या अभिराम भडकमकरसारख्या नवीन लेखकाचंही नाटक त्यांनी केलं आहे. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या मंडळींची भाषा त्यांनी पेलली आणि मला जेव्हा अडचण येते की आता ही वाक्य बोलायची कशी, तर मला असं वाटतं माझ्या सिनियर्सकडे जातो, त्यांना विचारतो की हे मला वाक्य कसं बोलायचं, कुठे थांबायचं. कारण आत्ता आपण जर ऐकलं की मराठीमध्ये बोलताना बऱ्याच वेळेला खूप कमी वेळा आपल्याला चांगलं स्वच्छ मराठी बोलणारे ऐकायला मिळतात. राजकारणी असतील किंवा कोणी असतील, आपल्याला मराठीमध्ये नेमकं यानंतर काय म्हणायचं आहे ते आपल्याला शब्द सापडत नाहीत, आपल्याला वाक्यरचना करता येत नाही. अशा वेळेस चांगलं मराठी आपल्या कानावरतीच पडत नाही. म्हणजे आपले विचार उत्तम पद्धतीने आपल्या भाषेत मांडू शकणारा वक्ताच आपण गेल्या कित्येक वर्षात ऐकलेलं नाही आहे. अशा वेळेस ती जी भाषा या सर्व लेखकांनी वापरली, मग ती कवितेमध्ये असेल, ती साहित्यामध्ये असेल, ती नाटकामध्ये असेल, म्हणजे तेंडुलकरांची भाषा फार पल्लेदार नाही आहे. त्यांची खूप सामान्य आजच्या काळात जसा एखादा सर्वसामान्य व्यक्ती बोलतो तशी भाषा आहे. दार्वेकरांची भाषा फार अलंकारिक अशी नाही आहे, पण दार्वेकर छोट्याशा गोष्टींमधनं खूप मोठा संदेश देऊन जाणारे आहेत. गडकऱ्यांची भाषा ही त्याहीपेक्षा पलीकडची आहे, म्हणजे ती अलंकारिक पण आहे आणि त्याचं वाक्य गडकऱ्यांचं इतकं मोठं आहे की 3 लाईन्स नंतर त्यांचा फुलस्टॉप येतो. म्हणजे आता त्याच्यामध्ये श्वास कुठे घ्यायचा त्याच्यामध्ये. बरं, त्या वाक्याचं जरा मराठी भाषा अशी आहे की ज्याचा जोर बदलला तर वाक्याचा अर्थ बदलतो शब्दांवरचा. त्यामुळे आपल्याला अर्थ पण पोचवायचा आहे, आपल्याला ते वाक्य पण म्हणायचं आहे, ते व्यक्तिरेखेनुरूप म्हणायचं आहे आणि हा प्रत्येकाची आणि कानेटकरांची त्याहीपेक्षा विलक्षण भाषा आहे. म्हणजे कानेटकरांसारखा लेखक एकीकडे रायगडाला जेव्हा जाग येते लिहितो, लेकुरे उदंड झाली लिहितो आणि अश्रूंची झाली फुले पण लिहितो. आणि या तिन्हीमधली भाषा, मला या सगळ्या लेखकांचं मनापासनं आभार त्यांचे मानावेसे वाटतात की ह्या सगळ्या मराठीत नाटकात असेल, चित्रपटात असेल लेखन करणाऱ्या, मग ते गदी माडगुळकर आणि व्यंकटेश माडगुळकरांसारखे चित्रपटासाठी लिहिणारे असतील किंवा ही सगळी मंडळी नाटकासाठी लिहिणारी असतील किंवा ही सगळी समोर बसलेली मंडळी आणि त्यांच्याहीपेक्षा सिनियर असलेली मंडळी ज्यांनी कविता हे माध्यम वापरलं, तर ह्या सगळ्या लोकांनी मराठी भाषा किती समृद्धीने वापरली. वा. म्हणजे रायगडमध्ये संभाजी महाराजांच्या तोंडी एक वाक्य आहे की ते आपल्या पत्नीशी बोलत असताना आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगतात आणि त्याच्यात स्वतःची म्हणजे नेमकं मनोवस्था कशी होती याच्यात ते म्हणतात की ओसरीवरून माझघरात जाईतोवर पांगळा झालो. तर एवढ्याशा प्रवासात त्यांच्या मनामध्ये नेमकं काय काय घडलं याचं इतकं साधं उदाहरण आहे. किंवा दार्वेकर मास्तर त्यांच्या कट्यारमध्ये त्या कविराजाच्या तोंडी कला आणि विद्या याचं जेव्हा त्याचं डिफरन्सिएशन किंवा त्यातला फरक समजून देताना इतक्या सोप्या पद्धतीने सांगतात की कला ही शिकता येते, शिकवता येते, पण विद्या ही अंगात असावी लागते, तिथून आणावी लागते. कला देता येते सुपारीसारखी, पण विद्या उचलावी लागते तपकिरीसारखी. तर इतक्या छोट्या छोट्या मराठीच्या गोष्टींमध्ये दार्वेकर मास्तरांनी कला आणि विद्या ह्याच्यातला पूर्ण फरकच समजून सांगितला आहे.
किंवा कानेटकरांची जी वाक्य आहेत अश्रूंची मधली असतील किंवा रायगडामधली असतील, तर मला असं वाटतं या सगळ्यांनी किंवा अत्यंत सखाराम बाइंडरसारखं वेगळं नाटक लिहिणारे तेंडुलकर आशी पाखरे येतीसारखं अतिशय एक सुंदर नाटक लिहितात की जे कविताच आहे अख्खीच्या अख्खी. बरोबर. तर ह्या सगळ्या लेखकांनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांची भाषा किंवा मराठी भाषा वापरली आहे. तर हे संस्कार तुमच्यावरती होत असतात आणि मग तुमचं वाचन मराठीतलं, जी पुस्तकं तुम्ही वाचता, ज्या लेखकांची वाचता, या सगळ्याचे संस्कार तुमच्या आजूबाजूला बोललं जाणारं मराठी. मी प्रमाण मराठी वगैरे मध्ये अडकत नाहीये. मला असं वाटतं की तुम्हाला कळतं की आपण प्रमाणाच्या पलीकडे, मला असं वाटतं की संवाद हे प्रमुख माध्यम आहे कुठल्याही भाषेसाठी असण्याचं. पण त्याही पलीकडे ती भाषा वापरली जाण्याचे म्हणून काही नियम आहेत, तर आपण त्याच्याविषयी बोलतोय. आपण त्या शुद्ध अशुद्धविषयी बोलत नाही आहोत. तर ती किती उत्तम पद्धतीने वापरता येते. आता बहिणाबाईंनी देखील त्यांच्या कवितांमध्ये तीच भाषा, तीच मराठी, किती सुंदर मन वडाय वडाय आत्ता होतं होतं भुई वर किंवा गेलं आभाळात. तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या शब्दांमध्ये छोट्या छोट्या वाक्यांची मांडणी करून, छोट्या छोट्या लाईन्सची मांडणी करून या सगळ्या मराठीमध्ये व्यक्त होणाऱ्या मंडळींनी काय सुंदर भाषा वापरली आणि त्याचे संस्कार आहेत. त्यामुळे ते जर आपल्याला बोलायचे असतील, ते जर आपल्या मुखातून आपल्याला व्यक्त करायचे असतील, तर आपल्याला त्या भाषेचा नाद, त्या वाक्यांचा नाद, त्या शब्दांचा नाद आपल्याला समजून घ्यायलाच लागेल आणि तो घेतल्यानंतर मग ती वाक्य उत्तम पद्धतीने तुमच्याकडनं सादर होतात. वा वा. तू कवितांचा विषय काढला आहे, मी उल्लेख केला त्याप्रमाणे म्हात्रे सर, नायगावकरजी, नाना समोर बसलेत. एक कविता आमच्यासाठी सादर करणार भटसाहेबांची, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. चालेल ना? त्यांनी शेवट करूया. हरकत नाही. ती कविता सादर करून सुबोध शेवट करेल. या सगळ्यांमध्ये कुसुमाग्रज शिरवाडकर आपल्या सगळ्यांचं दैवत आहे. या सगळ्या कवींच्या कविता वाचत किंवा लेखकांचं साहित्य वाचत वाचत जडणघडण होत गेली. मी थोड्याशा उड्या मारत मारत पुढे जातो. 1 तासात भरपूर आपल्याला सुबोधशी बोलायचं आहे म्हणून बालगंधर्वपर्यंत येऊ. तू वाचनाचा उल्लेख केलास. तू केलेल्या या सगळ्या मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृती ज्या आहेत त्या पुस्तकामुळेच तुझ्या हातून घडलेल्या आहेत. बालगंधर्व करावासं वाटला ह्याची सुरुवात कशी झाली ते अनेकांना ऐकायचं असेल, उत्सुकता आहे. बालगंधर्व म्हणजे पुण्यात राहिलेल्या माणसाला बालगंधर्वांची ओळख नाही असं होत नाही. बालगंधर्व यांच्या नावाने पुण्यामध्ये रंगमंदिर आहे आणि जे अतिशय जुनं आहे. त्यामुळे बालगंधर्व हे नाव माहिती नाही असं होत नाही. पण बालगंधर्व म्हणजे कोण हे आपल्याला माहिती नसतं. आणि मला तर, मी या क्षेत्रात असून देखील मला बालगंधर्वांविषयी फार काही माहिती नव्हतं. एक स्त्री पात्र करणारा गायक अभिनेता याच्या पलीकडे मला त्यांच्याविषयी फार माहिती नव्हती. पण काही काही योग ठरलेले असतात. तसं बालगंधर्व या सिनेमाच्या बाबतीत घडलं. मी त्याच्या आधी कट्यार काळजात घुसली या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि 1.5 महिना आम्ही तालमी केल्या. या 1.5 महिन्याच्या काळामध्ये राहुल, महेश ही सगळी मित्रमंडळी, गाणारी मित्रमंडळी आजूबाजूला होती आणि दिवसभर गाण्याचा विषय होता, संगीत नाटकाचा विषय होता. आणि हा विषय ताजा ताजा कानात असताना त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि मी हापूस नावाच्या माझ्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोकणात गेलो. आणि 2 दिवसानंतर मध्ये आमच्याकडे शूटिंगला भरपूर वेळ असतो. 12 तास 14 तास जरी आम्ही काम करत असतो तरी मध्ये बऱ्यापैकी वेळ मिळतो तुम्हाला. आणि त्यांचे काहीतरी वेगळे सीन्स चालले होते, माझ्याकडे भरपूर वेळ होता आणि नेमकी ह्या सगळ्या धावपळीमुळे मी पुस्तकं माझी बरोबर नेली नव्हती. तर माझी सहकलाकार होती मृणाल देशपांडे. तिला मी म्हटलं, तुझ्याकडे काही पुस्तकं आहे का, एखादं वाचायला असेल तर दे ना. आता इथनं योगायोग सुरू होतो. आता ह्याच्यानंतर तिने मला वेगळंही पुस्तक देऊ शकली असती, पण तिने मला पुस्तक दिलं ते भादक हिरांचं गंधर्व गाथा. हो. आता संगीत नाटक जर मी केलं नसतं तर गंधर्वांचं पुस्तक बघून मी म्हटलं असे, अरे आत्ता कोण संगीत नाटकावरचं पुस्तक वाचणार आहे. अशी एक त्या संगीत नाटकाबद्दलची एक आढी होती मनामध्ये, त्याच्याविषयीचे गैरसमज होते मनामध्ये. पण नुकतंच कट्यार केलं होतं, नुकतंच संगीत नाटकात राहून आलो होतो मी. त्यामुळे गंधर्वकथा, अरे वा काय बघायला पाय असं म्हणून मी ते पुस्तक उघडलं. त्याचं पहिलं पान मी वाचायला सुरुवात केली आणि मला सलग 3-4 तास काही काम नव्हतं. ते सलग 3 ते 4 तासात माझं ते पुस्तक वाचून संपलं. आणि शेजारी मकरंद अनासपुरे बसला होता. मी ते पुस्तक वाचून भयंकर अस्वस्थ झालो. मला माहिती नव्हतं बालगंधर्वांचं आयुष्य इतकं विलक्षण आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शेक्सपियरच्या शोकांतिका वाचतो ज्या काल्पनिक आहेत,
पण बालगंधर्व ही मराठी रंगभूमीवरची प्रत्यक्ष घडलेली शोकांतिका आहे. शापित गंधर्व आहेत, त्यांना बालगंधर्व जरी म्हणत असले तरी शापित गंधर्व आहेत. त्यांचं आयुष्य आपण बघितल्यानंतर लक्षात येतं की त्यांना परमेश्वराने सगळं दिलं, पण त्यांच्याकडनं सगळं काढूनही घेतलं. म्हणजे त्यांच्या नकळत त्यांना कळलंही नाही की इतकं सगळं दिल्यानंतर इतकं सगळं तो बॅलन्स करतो ना परमेश्वर कुठेतरी, सगळंच आपल्याला देत नाही. म्हणजे गळ्यात इतका उत्तम सूर दिला, स्वर्गीय सूर दिला, पण एक कान बहिरा केला, एका कानाने अजिबात ऐकू येत नव्हतं. तो जो ऑर्गन समोर आला पीठामध्ये आपल्याकडे परंपरा म्हणून, तो त्यांना ऐकू येत नव्हता म्हणून समोर आला. आपल्याला असं वाटतं ती संगीत नाटकाची परंपरा आहे, पण तो विंगेतनं त्यांना ऐकू यायचं नाही सूर, म्हणून तो समोरनं वाजवायला लागले आणि ती समोर वाजवायची परंपरा सुरू झाली. तर त्यांचं आयुष्य वाचल्यानंतर असं वाटलं की ह्या माणसावरती जर मी काही केलं नाही ना तर माझं आयुष्य अपुरं राहील. म्हणजे मला त्यांच्यावरती काहीतरी करायचं होतं. तेव्हा असं डोक्यात नव्हतं की मी त्यांचं काम करावं, किंवा असंही डोक्यात नव्हतं की त्यांच्यावरचा चित्रपट करावा, काहीतरी एक कलाकृती की जेणेकरून बालगंधर्वांचं चरित्र लोकांसमोर जाईल, आजच्या पिढीसमोर जाईल. आणि मग त्याच्यानंतर मी वेड्यासारखं बालगंधर्वांचं हाताला येईल ते पुस्तक, हाताला येईल ते गोष्ट वाचत गेलो, लोकांशी बोलत गेलो. आणि पुढचे 3 महिने मी फक्त बालगंधर्वमय झालो होतो. मी येईल ते वाचत गेलो. माझ्या एका पुस्तक दुकान असलेल्या मित्राला सांगितलं की तुझ्याकडे बालगंधर्व असं लिहिलेलं जे काही दिसेल ते सगळं माझ्याकडे पाठव. त्यांनी एवढा गठ्ठा माझ्याकडे पाठवला. मग त्याच्यात मासिकं होती, पुस्तकं होती, वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली नाट्यसंगीताची वाटचाल असेल त्याच्यात बालगंधर्वांविषयीचं होतं. असं वेगवेगळ्या पद्धतीने आलेले बालगंधर्व मी वाचत गेलो. मग मी अभिराम भडकमकर यांना फोन केला. तोपर्यंत निर्माता नव्हता, दिग्दर्शक नव्हतं, कोणी नव्हतं. अभिराम माझा खूप चांगला मित्र आहे, उत्तम लेखक आहे. मी त्याला म्हटलं की अभिराम, बालगंधर्वांवरती काहीतरी करायचं डोक्यात आहे, तर तू लिहिशील का चित्रपट? तो म्हणला हो. मग तो गठ्ठा सगळा मी त्याच्याकडे पाठवून दिला. त्यांनी तो वाचला. त्यांनी 1-2 पानी गोष्ट कशी असावी असं एक त्यांनी लिहिलं. मग मी अनेक अभिनेत्यांचा विचार सुरू केला की बालगंधर्वांची भूमिका कोण करू शकेल. प्रसाद ओक होता, सुनील बर्वे होता, जे कोणी साधारणपणे स्त्रीवेशात चांगले दिसतील अशा अभिनेत्यांचा विचार सुरू केला. मग माझ्या लक्षात आलं की अरे मी पण अभिनेता आहे ना, मी स्वतःला का नाही धरत आहे. पण मग ते आपलीच बॅट, आपलाच बॉल, आपलंच ग्राउंड, आपणच जिंकणार असं खेळण्यापेक्षा मी म्हटलं आधी आपण स्वतःची ऑडिशन घ्यायला पाहिजे. आपण आधी दिसतो का त्यांच्या भूमिकेत, तसं आपण आधी स्वतःला बघितलं पाहिजे. मग मी माझ्या एका मेकअपमन मित्राला विचारलं. माझी एक कॉस्ट्युमवाली मैत्रीण होती, तिच्याकडनं ती नेसवायची, धोतर नेसवायचं असं ना नाडीवालं, तशी नाडीवाली नऊवारी साडी घेतली तिच्याकडनं आणि मी स्वतःचं फोटोशूट करून घेतलं. फोटोशूट करून घेतल्यानंतर मी स्वतःची ऑडिशन दिली. त्याच्यात मी स्वतःलाच पास केलं, कारण मला पास करणारं दुसरं कोणीच नव्हतं. ना दिग्दर्शक होता ना निर्माता होता. मग मी स्वतःला पास केल्यानंतर आता असं वाटलं की आता निर्माता शोधला पाहिजे आपल्याला. मग नितीन देसाई माझ्या डोक्यात खूप दिवस होता, कारण असा वेडेपणा करणारा तो एकमेव माणूस आहे मराठीमध्ये की ज्याच्या डोक्यात आलं तर तो काही करू शकतो. मग नितीन देसाईला मी आणि अभिराम भेटायला गेलो. त्याला म्हटलं नितीन असं असं आहे, हे अभिरामनी लिहिलेलं 2 पानी गोष्ट. मग ती नितीनने वाचली आणि हे माझे फोटो असं नितीन समोर ठेवलं. तर नितीनने ते बघितलं. मला आता असं वाटलं की जनरली मराठी निर्माता बालगंधर्व म्हटल्यानंतर खर्चिक आहे ना चित्रपट, तो काही पटकन होणारा नाही आहे. तर मला असं वाटलं हां बघतो, मी विचार करतो, आपण काही दिवसांनी परत भेटूया. तर ही उत्तरं मनात ठेवूनच आम्ही गेलो होतो. पण नितीनने ते फोटो बघितले, ते वाचलं. तो म्हटला चला कधी सुरू करायचं. तर हे उत्तरच अपेक्षित नव्हतं. तर त्याची तयारीच आमच्या डोक्यात नव्हती, कधीपासून सुरू करायचं. मी म्हटलं चला आत्तापासनं. आणि काय योगायोग असेल, आम्ही बालगंधर्वाचा मुहूर्त केला तो आषाढी एकादशीच्या दिवशी. आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पुण्यामध्ये आलो. त्यांचे जे कोणी सहकारी होते त्या काळातले, त्यांच्या आत्ताच्या पिढीला भेटायला आलो. त्याच्यात हरिभाऊ देशपांडे नावाचे त्यांचे एक ऑर्गन वादक होते, त्यांच्या आत्ताच्या पिढीला भेटलो. त्याच्यानंतर त्यांचे एक नारंग नावाचे व्यापारी होते, मित्र होते बालगंधर्वांचे, आणि त्यांना कर्जातनं बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करणारे एक व्यापारी होते, जे त्या काळात जवळजवळ 70 ते 75% कराची त्यांच्या ताब्यात होतं पाकिस्तानला. आणि ते बालगंधर्वांना आणि मास्टर कृष्णारावांना विमानातनं घेऊन जायचे कराचीला, त्यांच्याकडनं गाणी गाऊन घ्यायचे, त्यांच्याकडे रेकॉर्डिंग मशीन होतं. आणि ही 1905-1910 सालातली गोष्ट आहे. तर त्यांच्याकडे बालगंधर्वांचा खूप साठा होता. आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो पुण्यात आषाढी एकादशीचा दिवस. आणि त्यांच्या घरी बालगंधर्वांनी कान्होपात्रा या नाटकासाठी तयार केलेली विठ्ठलाची मूर्ती आम्हाला मिळाली. आणि आषाढी एकादशीच्या दिवशीच त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन झालं. वा. आणि नितीन देसाई म्हटल्यानंतर त्याचा वेग इतका अफाट आहे कामाचा की तो सकाळी 6 वाजल्यापासून काम सुरू करतो. ते रात्री घरी जायचं कोणाला बंधन राहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या मग हळूहळू रवी जाधव डिरेक्टर म्हणून आला, महेश लिमये आला, आनंद भाटेला आम्ही शोधून काढलं, कारण तो बिचारा अनेक वर्ष ह्या सगळ्यापासून लांब गेला होता निघून. कौशल इनामदार आला संगीतासाठी, नीता लुल्ला आली कॉस्ट्युम करण्यासाठी.
स्वानंद किरकिरे आला गीतं लिहिण्यासाठी आणि अशी हळूहळू सगळी टीम जमत गेली. विक्रम गायकवाड आले मेकअप करण्यासाठी आणि माझा पहिला लुक करायचं ठरलं. तोपर्यंत मी असा चांगला आत्ता जसा आहे तसाच मी असा चांगला खात्यापित्या घरातला होतो आणि रवी जाधवने मला सांगितलं की तुला बारीक व्हायला लागेल. नितीन देसाईंनी मला सांगितलं की तुला बारीक व्हायला लागेल, कारण बालगंधर्व जरी जुन्या काळात आले असले तरी आत्ता बालगंधर्वांच्या स्त्रीची कॉम्पिटिशन ही करीना कपूरशी आणि ती झिरो फिगर आहे. त्यामुळे आत्ताच्या बालगंधर्वांना झिरो फिगरच व्हायला लागेल. तर मला असं वाटलं की अरे कशा करता, म्हणजे एवढं काय करायची गरज आहे व्यायाम वगैरे. तर माझ्या व्यायाम डोक्यातच नव्हता. पण त्या रवी जाधव मला त्या मास्तर आमचे परुळेकर सर त्यांच्याकडे घेऊन गेला आणि परुळेकर सर म्हणजे ज्यांनी अतुल कुलकर्णीला नटरंगमध्ये आधी व्यायामपटू आणि मग नंतर ते नाचा केलं ते. तर परुळेकर सरांनी मला बघितलं आणि 2 का अडीच महिने राहिले तो शूटिंगला. तेव्हा मी 86 किलोचा होतो. परुळेकर सरांनी माझ्याकडे बघितलं, मला म्हटलं व्यायाम कधी केलात शेवटचा? कारण शरीराकडे बघूनच त्यांना कळलं याचा काही फार संबंध असत नाही व्यायामाचा. मी म्हटलं सर मी शाळेत असताना ग्राउंडवरती खेळलो तेवढंच. ते म्हणले बरं ठीक आहे, आपण एक तुमची स्ट्रेस टेस्ट घेऊया या, असं म्हणून त्यांनी मला एक 3 मिनिटाची स्ट्रेस टेस्ट घ्यायला लावली. साधारणपणे 30-40 सेकंदातच मी धापा टाकत खाली बसलो. ते म्हणले अहो खोकं झालं तुमच्या शरीराचं. मी म्हणलं हो सर आता आहे ते असंच आहे, याच्यावरच काहीतरी करायला लागेल. ते म्हणले ठीक आहे, व्यसनं काय काय आहेत? म्हणलं सर ठीक आहे कळलं. हां, त्यांना सांगितलीत ना. ओके. मग दुसऱ्या दिवशीपासून आमचा व्यायाम सुरू झाला. आधी त्यांनी मला चालायला सुरुवात केली. एकीकडे व्यायाम सुरू होता, एकीकडे लुक टेस्ट चालू होती, एकीकडे माझ्या सिरियलचं शूटिंग चालू होतं. आणि नजरेसमोर त्या अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसला होता तसा एकच मला डोळा दिसत होता, तो म्हणजे बालगंधर्वचं शूटिंग, जे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुरू होणार होतं नोव्हेंबरमध्ये. आणि आम्ही हे सुरुवात केली ऑगस्टमध्ये. आणि हळूहळू सरांनी व्यायाम करता करता मला कळलंही नाही की मी कधी व्यायाम करायला लागलो. म्हणजे 50 दोरीच्या उड्यासुद्धा मला मारता यायच्या नाहीत. मी 1 मिनटं सलग धावू शकायचो नाही. तर मी आता मधलं सगळं गाळतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पण हा जेव्हा व्यायाम मी थांबवला आणि 1 नोव्हेंबरला जेव्हा मी रेडी झालो बालगंधर्वसाठी, तेव्हा मी 64 किलोचं झालो होतो. मी 22 किलो वजन कमी केलं 2.5 महिन्यामध्ये. जे मला 50 दोरीच्या उड्या मारता यायच्या नाहीत त्या मी 10,000 स्किपिंग मी करायला लागलो होतो. मी 15 किलोमीटर कॉन्स्टंट पळायला लागलो होतो. म्हणजे मला हे बदल माझ्यातले जे काही घडले होते ते मलाही कळले नाहीत की ते कधी घडले. कदाचित बालगंधर्व हे एकच ध्येय समोर असेल. आणि तिकडे नीता लुल्लाच्या साड्यांचं टेस्टिंग चालू होतं. आणि पहिला दिवस आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पुण्याच्या शूट केला, माझा पहिला दिवस. जेव्हा बालगंधर्वांच्या चित्रपटातलं धर्मात्मामधलं गाणं आम्ही शूट करणार होतो आणि बालगंधर्वांच्या धर्मात्माचं शूटिंग पण तिथेच झालं होतं, FTIमध्येच झालं होतं, कारण शांताराम बापूंनी तो चित्रपट शूट केला होता. आणि मी सेटवरती गेलो, मेकअप वगैरे केला विक्रम गायकवाडनी. मी सेटवरती गेलो, मी माझ्या लाईन्स पाठ करत होतो, मी एकदा रिहर्सल करून बघत होतो. आणि तेवढ्यात एक FTIचे एक काम करणारे गृहस्थ माझ्या बाजूला आले. त्यांनी माझ्या कानामध्ये सांगितलं की तुम्हाला एक गंमत सांगतो, तुम्ही आत्ता जिथे बसलायत तिथेच बालगंधर्वांच्या याच गाण्याचं शूटिंग झालं आहे. हो. तर ते असं एक ऊर्जा तुमच्या शरीरात नकळत प्रवेश करते ना, तशी त्या जमिनीतनं ती ऊर्जा माझ्या शरीरात त्यांनी प्रवेश केला. एक आशीर्वाद मिळतो तसा आशीर्वाद बालगंधर्वांचा मला मिळाला. ते गाणं भाव तोची देव शूट झालं. त्याच्यानंतर आम्ही भोरमध्ये गेलो आणि माझी परीक्षा होती, कारण सगळ्यात अवघड गोष्ट होती की बालगंधर्वांनी केलेली स्त्री भूमिका साकार करायची. बालगंधर्वांनी केलेल्या स्त्री भूमिकेचं वैशिष्ट्य असं होतं की आता तुम्ही बघा हे जे पुरुष मंडळी सगळ्या स्त्रियांच्या भूमिका करतात ना, हे डोक्यात जातात, मुस्काटात मारायशी वाटते बघा त्यांच्या, की कशा करता असले गलिच्छ चाळे करायचे. म्हणजे सुंदर दिसतात ना बायका, त्यांना करू देत ना त्यांचे रोल. तुम्ही तुम्ही पुरुषांचे रोल करा, पण ते सोडून त्या काहीतरी साडी वगैरे नेसून घाणेरडे काहीतरी रोल करतात. तर असं बालगंधर्वांनी केलं नाही. बालगंधर्वांची स्त्रीचे जर तुम्ही फोटो बघितले तर आपल्याला असं वाटतं की ही प्रत्यक्ष स्त्री आहे, इतकी स्त्री त्यांच्या अंगात भिनली होती. आणि देवल मास्तर, तेव्हा त्यांना मास्तर म्हणायचे, तालीम मास्तर, तर त्यांनी यांच्याकडनं तालीम, या मुलांकडनं अशी तालीम करून घेतली होती की त्या वाटायचेच तसे. दुर्दैवाने बालगंधर्वांच्या स्त्रीवेशातलं काहीही उपलब्ध नाही फोटो सोडून. पण यूट्यूबला जर तुम्ही सर्च केलं तर बालगंधर्व असं टाकल्यानंतर खोट्या बालगंधर्वाचं खूप काही येईल, पण खऱ्या बालगंधर्वांचा एक ब्लॅक अँड व्हाईटचा व्हिडिओ येईल, तो जरूर बघा. तो त्यांचा आहे संगीत अमृतसिद्धी नाटकाचं चित्रीकरण बालगंधर्वांनी केलं होतं.
बाबूराव पेंटरांनी बालगंधर्वांच्या सगळ्या नाटकांचं चित्रीकरण केलं होतं. ते दुर्दैवाने सगळं गहाळ झालं. त्यातली एकच अमृतसिद्धी नावाची एकच प्रत उरली आहे आणि जी पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काईव्हमध्ये उपलब्ध आहे. त्याचं एक छोटंसं क्लिपिंग यूट्यूबवरती आहे, ज्याच्यात बालगंधर्व पूर्णपणे मीराबाईंच्या वेशात आहेत आणि त्या काळात ते माझ्याने 52-53 वर्षाचे असतील. त्यांना कवळी लागली होती, खोकला येत होता. पण तुम्ही बालगंधर्वांचं गाणं बघा आणि स्त्री कशी सादर करायची. बालगंधर्वांनी कुठेही नक्कल केली नाही, तर ते मूर्तिमंत स्त्री झाले होते. आणि माझा पहिला दिवस जेव्हा होता तेव्हा मी त्याच्याही आधी बऱ्याच वेळा साडी नेसली होती ट्रायलसाठी, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये रिहर्सल करून बघितली होती, पण मला जमत नव्हतं काही. म्हणजे मला कळत नव्हतं की स्त्री साकार कशी करायची, कारण मी तिची नक्कल करत होतो. मी गाडीतनं जाताना माझ्याकडे तेव्हा ड्रायव्हर नव्हता, तर मी गाडीसुद्धा बाईसारखी चालवायला लागलो. हळूच असे गिअर टाकायचो, असा हे आरसा करून बघायचो. जिममध्ये चालताना ट्रेडमिलवरती पण हळूच असं बाईसारखं चालून बघायचो. पण मला काही जमत नव्हतं. असं वाटायचं की हे सगळं खोटं आहे, पुट ऑन करतोय मी. हे सगळं न जमत असलेलं दुकान घेऊन मी शूटिंगच्या दिवशी गेलो आणि आता लक्षात आलं की आता साडी नेसून आपल्याला खाली जायचं आणि आता आपल्याला ॲक्शन म्हणल्यानंतर बालगंधर्वांच्या भूमिकेत शिरायचं आहे, स्त्री भूमिकेत. आणि वरती विक्रम माझा मेकअप करत होता. पहिल्यांदा मी स्वतःकडे बघत होतो. माझ्याकडे नेहमी आता गाडीमध्ये तुम्ही कधी बघाल तर माझ्याकडे कायम क्लासिकल म्युझिक चालू असतं. तसंच मी मेकअपला बसलो होतो आणि कुमार गंधर्वचं राग चालू होते. राग भूप आणि राग नंद मला अजूनही आठवत आहे. आणि कुमारजी गात होते, मी शांतपणे स्वतःकडे बघत होतो आणि विक्रम गायकवाड माझ्या चेहऱ्याला ट्रान्सफॉर्म करत होता. मग त्यांनी माझ्या भुवया बदलल्या, माझे ओठ बदलले, त्यांनी मला विग लावला, आंबाडा लावला, त्याला गजरा वगैरे घातला आणि आता मी टी शर्ट जीन्समध्ये होतो. मग मला एका वेगळ्या दालनात पाठवलं जिथे मला साडी नेसली जाणार होती. तर आमची आऊ नावाची मावशी होती, बिचारी वयस्कर मावशी, 60-65 वर्षाची. तिने आधी गेल्या गेल्या तिने माझ्या पायात गंडा बांधला, जो मी अजून ठेवलाय बघा. हे बघा, काळा काळा दोरा बांधलाय. 13 वर्ष झाली याला. तर तिने आधी माझ्या पायात दोरा बांधला. ती म्हणली की तुला कोणाची दृष्ट न लागू, असं म्हणून तिने दोरा बांधला पायात. आणि मग मी माझी जीन्स काढली, स्लॅक्स घातली आणि आता हळूहळू ती सगळी साडी मला ती गुंडाळायला लागली. ती साडी आहे नऊवारी जरी असली बालगंधर्वांची, तरी ती साडी जी मी शूटिंगमध्ये नेसलो आहे ती साडी 3 नऊवाऱ्या एकत्र करून केलेली 27 वार साडी आहे. आणि त्याच्यावर नीता लुल्लांनी इतकं काम केलं आहे की त्या प्रत्येक साडीचं वजन जवळजवळ 16 ते 17 किलो वजन आहे. त्यामुळे त्याच्या 55 ते 60 निऱ्या व्हायच्या आणि ती पिनअप नाही करायची, ती शिवायची. त्यामुळे साडी नेसायला मला जवळजवळ 1 तास, सव्वा तास लागायचा आणि मेकअप करायला मला 2.5 तास लागायचे. त्यामुळे तयार व्हायला मला 3.5 ते 4 तास लागायचे. तर मी जाऊन तिच्यासमोर उभा राहिलो. तिने ती साडी नेसवायला सुरुवात केली आणि मी असा आरसा होता मोठा, त्या आरशाला धरून उभा राहिलो आणि तिची हळूहळू करत 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 तिने साडी नेसवली, निऱ्या तिने केल्या, पदर टाकला, पदर खोचला, त्याला पिनअप केलं. आणि माझ्या लक्षात आलं की समोर आधी जेव्हा आलेला एक मुलगा होता जो टी शर्ट आणि जीन्समध्ये होता, त्याने फक्त आंबाडा लावला होता डोक्यावरती. आणि आता जी माझ्या समोर दिसत होती ती एक अत्यंत सुंदर देखणी अशी स्त्री होती. आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की आईला काय सुंदर आहे यार ही माझ्या समोर आणि मला आता भीती वाटली. म्हणलं अरे बापरे, काय होतं आहे आपल्याला. पण कदाचित त्यांनी मला माझं उत्तर मिळालं, कारण जे मी शोधत होतो 3 महिने की आपल्याला स्त्रीची भूमिका करायची की आपल्याला काय केलं पाहिजे, आणि मी बाहेरच्या कुठल्या तरी स्त्रीचे अवयव वेगवेगळे आणून माझ्यावरती लादत होतो आणि जे माझ्या शरीराला फिटच होत नव्हते, कारण ते सगळं खोटं होतं. पण आरशात बघितलेल्या स्त्रीच्या जेव्हा मी प्रेमात पडलो तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला स्त्रीचा अभिनय करायचा नाही आहे, आपल्याला स्त्री व्हायचं आहे. आणि मी जर माझ्यातल्या स्त्रीच्या प्रेमात पडलो तर मला अभिनय कुठे करायचा, मी स्त्री झालो आहे. आणि तो युरेकासारखा मला शोध लागला. मी खाली गेलो आणि त्यांनी ॲक्शन म्हटलं आणि मग मी स्वतःकडे ना माझ्या हातवाऱ्यांकडे बघितलं ना माझ्या चेहऱ्याकडे बघितलं, कारण तोपर्यंत बालगंधर्वांनी साकारलेली स्त्री मी झालो होतो. आणि मग ते काहीच खोटं वाटत नाही. एकदा तुम्ही स्त्री झाल्यानंतर मग तुम्ही अभिनय करत नाही, तुम्ही तशाच असता जसं तुम्हाला असायला पाहिजे होतं. आणि बालगंधर्वांच्या स्त्रीचं वैशिष्ट्य असं होतं की ती अत्यंत सात्विक होती, खानदानी होती, घरंदाज होती आणि स्त्रीचं संपूर्ण सत्व घेऊन ती रंगमंचावर वावरत होती. त्या काळात अनेक घरंदाज स्त्रिया बालगंधर्वांनी कशी स्त्री साकारली हे बघायला रंगमंदिरात येत असत. इतकी स्त्रीची प्रतिष्ठा त्या काळात बालगंधर्वांच्या स्त्रीने वाढवली होती. अशी स्त्री साकारणे सगळ्यात जास्त आव्हानात्मक होतं. पण मला असं वाटतं की स्वतः बालगंधर्वांची कृपा, त्यांच्याबरोबर अनेक ज्यांनी कामं केली त्या सगळ्यांची कृपा आणि माझ्या सगळ्या टीमचं खूप प्रचंड कष्ट आणि मेहनत, त्यामुळे ते होऊन गेलं. दुर्गाबाई खोट्यांनी बालगंधर्वांबद्दल आठवण लिहिताना असं म्हटलं आहे
की नारायणरावांना पहिल्यांदा रंगभूमीवर पाहिलं तेव्हा 5 वर्षांची होती मी. भामिनीचं सोंग काय अप्रतिम काढलं होतं त्यांनी. नंतरच्या आयुष्यात त्यांच्या किती भूमिका बघितल्या याची गणतीच नाही. माणूस फारसा शिकलेला नव्हता पण बहुश्रुत होता. स्त्री भूमिकेची व्यक्तिगत जीवनामध्ये सरमिसळ त्यांनी कधीही होऊ दिली नाही. त्याची मर्यादा स्टेजच्या फुटलाईटच्या आतच सांभाळली. आणि पुढे दुर्गाबाई म्हणतात की द्रौपदी, सीता, शारदा कशा दिसत असतील आमच्या नारायणरावांसारख्या. आणि त्यांनी पुढं असं म्हटलंय की ही वॉज अ ब्युटिफुल वुमन अँड हँडसम मॅन. इतकी बहारदार दाद दिलेली, क्या बात आहे. नारायण श्रीपाद राजहंसांना बालगंधर्व ही पदवी देणारे लोकमान्य पण तू साकारलेस. आता त्याचंही थोडं आम्हाला सांगा. म्हणजे मला असं वाटतं ते- पुन्हा एक योग आला. हो, योगच होता. कारण बालगंधर्वांनी असा विचार केला असेल की ज्यांनी मला बालगंधर्व ही पदवी दिली त्यांचं काय, ते कोण साकारणार. त्यामुळे बालगंधर्व पाहिल्यानंतर शरद पोंक्षेने मला एक पुस्तक भेट दिलं. ते पुस्तक होतं दुर्दम्य, गंगाधर गाडगीळ यांचं लोकमान्यांच्या आयुष्यावरची कादंबरी. तोपर्यंत अगेन पुण्यातल्या माणसांना असं खूप वाटतं की त्यांना सगळं कळतं, पण माझ्यासारखी काही माणसं असतात पुण्यात की ज्यांना काही कळत नाही. आता मी केसरीवाड्याच्या अत्यंत जवळ राहतो. मी नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी. लोकमान्य टिळक आपल्याला माहिती नाही तसं होत नाही, पण ह्या सगळ्या राष्ट्रपुरुषांची किंमत आपल्या लेखी फक्त मार्कांसाठी असते. आणि हे सगळे राष्ट्रपुरुष आपल्या आयुष्यात फक्त 2 मार्कांसाठी येतात, गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या लावा. याच्या पलीकडे त्यांची किंमत नसते. जेव्हा आपण त्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे पुस्तकात आत्ता जो काही एक सतत वाद चालू आहे आजूबाजूला, इतिहास आणि इतिहासाचं विकृतीकरण वगैरे वगैरे वगैरे, तर इतिहासाचं विकृतीकरण तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही फक्त पुस्तकात अडकून पडता, त्या शब्दांमध्ये अडकून पडता. ही माणसं जेव्हा आपल्याला शोधायची आहेत ना, ही त्या शब्दांच्या पेक्षा खूप मोठी होती. त्या शब्दांच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही या माणसांचा शोध घ्याल तेव्हा ही सगळीच खूप आभाळाच्या उंचीची माणसं होती. आपण त्यांना खूप खुजं करून ठेवलं आणि एका समुदायापुरतं मर्यादित करून ठेवलं, पण ही सगळीच आभाळाच्या उंचीची माणसं होती. तर लोकमान्यांचं चरित्र माझ्याही साठी 2 मार्कांचंच होतं. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. जी घटना कधी घडलीच नाही ती घटना आपल्याला शाळेत शिकवण्यात येते आणि त्याच्यासाठी मार्कही देण्यात येतात. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच. आता तो आहे का ते, याच्यावर नाही आपण वाद घालत बसतो. म्हणलेत काय हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांनी तो म्हटलंय का ते म्हटलेत हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याचे 2 मार्क. तर ह्याच्या पलीकडचे लोकमान्य माहिती नसतात. गणेशोत्सव आणि शिवजयंती एवढंच माहिती असतं. म्हणजे असं वाटतं की लोकमान्यांनी नाचायला शिकवलं आपल्या पिढीला. गणेशोत्सवात गाणी लावा आणि नाचा, हे लोकमान्यांचं कॉन्ट्रीब्युशन आत्ताच्या काळात. पण जेव्हा या दुर्दम्यमुळे लोकमान्य मी वाचले, अर्थात दुर्दम्य ही काही त्यांच्या आयुष्यावरची बायोग्राफी नाही आहे. दुर्दम्य ही तशी काय म्हणूया त्याला, फिक्शनलाइज कादंबरी आहे. पण त्यांनी तुम्हाला दर्शन घडतं त्या व्यक्तिरेखेचं. आणि ती वाचल्यानंतर मी रोहित टिळकला फोन केला, जो माझा मित्र आहे. रोहितला म्हणलं, अरे रोहित्या, तुझे आजोबा कसले भारी होते. तो म्हणला, तू मला काय सांगतोयस, आपण भेटूया. मग मी आणि रोहित भेटलो आणि आम्ही म्हटलं की यार लोकमान्यांवरती काहीच कसं आलं नाही, काहीतरी यायला पाहिजे त्यांच्यावरती. आणि आम्ही दोघांनी काम सुरू केलं. ज्याच्यात मला लोकमान्य करायचं नव्हते, कारण मला माहिती होतं मी त्यांच्यासारखं दिसत नाही. त्यामुळे आम्ही काम सुरू केलं की कोणीतरी लोकमान्यांची भूमिका करावी, कोणीतरी त्याचं दिग्दर्शन करावं. आणि अशा पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. त्याच वेळेस ओम राऊत पण लोकमान्यांवरती काम करत होता. आणि एक दिवशी मला ओमचा फोन आला की मी असा चित्रपट करतोय. मी म्हटलं कुठला. तो म्हटला लोकमान्य. मी म्हटलं अरे वा, मी पण करतोय. तो म्हटला माझ्या चित्रपटात तू लोकमान्यांची भूमिका करावीस असं वाटतंय. म्हटलं अरे वेडा आहेस का, मी कुठल्या अँगलने लोकमान्य दिसतो तुला. तो म्हटला नाही, माझी खात्री आहे की तू लोकमान्य करू शकशील, त्यामुळे आपण भेटूया आणि आपण चालू करूया. मग आम्ही दोघं भेटलो. मग आम्ही जे काही काम केलं होतं ते आम्ही त्याच्याबरोबर शेअर केलं. फायनली त्यांनी हो नाही करता करता ती भूमिका माझ्या गळ्यात घातली. मला तोपर्यंत ते मनापासून असं वाटत नव्हतं की मी लोकमान्य करू शकेन, कारण मी लुकटेस झाली नव्हती, मी स्वतःला त्या पद्धतीने पाहिलं नव्हतं. आम्ही वाचायला सुरुवात केली पुस्तकं, तर तो मला म्हटलं आता काहीच वाचायचं नाही, मी सगळं वाचलं आहे, माझा अभ्यास रेडी आहे. मी म्हटलं ओके. मग कॉपी करणं आपल्याला खूप चांगलं जमतं ना. समोरच्या माणसाने पेपरमध्ये काय लिहिलं आहे ते आपल्याला जसं तसं उतरून घ्यायचं आहे. तर नटाने खरं तर तसं असलं पाहिजे की त्यांनी दिग्दर्शकाला कॉपी केलं पाहिजे आणि स्वतःचे काही रंग त्याच्यात भरले पाहिजेत. आणि लोकमान्य मी अभ्यास केला नाही, फार बरं झालं, कारण ओमचा अभ्यास फार विलक्षण होता. ओम म्हणजे भारतकुमार राऊतांचा मुलगा. आणि राऊतांकडे लोकमान्यांना खूप उत्तम पद्धतीने पूजलं जातं. त्यांची आई ओमची आणि त्यांचे वडील
तर हे लोकमान्य त्यांच्या घरात एक संस्कार आहेत, त्यामुळे त्याचा एक वेगळा अभ्यास लोकमान्यांवरती होता आणि मी त्याच्याकडनं जाणून घेत होतो, समजून घेत होतो. आणि मध्ये पुण्यातल्या एका लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात जेव्हा ओमने सांगितलं की सुबोध भावे या चित्रपटात लोकमान्यांची भूमिका करणार आहे, तर पुण्यात वाचकांचं पत्रव्यवहार तुम्हाला माहिती आहे किती फेमस आहे. प्रत्येकाला काहीतरी एक मत असतं आणि म्हणणं असतं. तसं दुसऱ्या दिवशी एकाने वाचकांच्या पत्रव्यवहार दिलं की अतिशय चुकीची निवड सुबोध भावे यांची. ते कुठल्याही अँगलने लोकमान्य टिळक वाटत नाहीत. त्यांच्या डोळ्यात काही करारीपणाच नाही आहे. ते अत्यंत मृदू असे डोळे आहेत त्यांचे. तर मी जो शोध घेत होतो की लोकमान्यांच्या काम करण्याची सुरुवात कुठनं करावी, त्याचं उत्तर ह्या टीकाकारांनी मला दिलं की डोळ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. मग त्याच्यानंतर मला कळलं की आता आपण डोळे पहिले लोकमान्यांचे काय ते शोध घेतला पाहिजे. मग त्याच्यानंतर मी जिथे लोकमान्यांचे फोटो दिसतील, जिथे त्यांची मूर्ती दिसेल, तिथे मी लोकमान्यांच्या डोळ्याकडे बघत बसायचो. काय असेल यांच्या डोळ्यामध्ये जे मला सापडत नाही आहे, काय असेल यांच्या डोळ्यामध्ये जे मला सापडत नाही आहे. आणि एके दिवशी तो म्हणतात ना, आपल्याला शोध लागतो कधीतरी आपण काय शोधतोय या गोष्टीचा. आणि तसा तो मला लोकमान्यांच्या डोळ्याचा लागला की लोकमान्यांचे डोळे हे प्रचंड रोमॅन्टिक डोळे आहेत. आता आपण आजच्या पिढीत रोमॅन्टिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खूप वेगवेगळ्या कल्पना येतात. पण मला असं वाटतं की देशावरती प्रेम करणाऱ्या एका देशप्रेमी व्यक्तीचे रोमॅन्टिक डोळे आहेत. तर इतकं रोमॅन्टिसिझम दुसरा असूच शकत नाही. म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा ज्यांनी स्वदेशासाठी स्वाहा केला, आपल्याला ज्ञात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर ज्यांनी स्वदेशासाठी केला, अशा एका रोमॅन्टिक माणसाचे डोळे म्हणजे लोकमान्यांचे डोळे आहेत, जे एखाद्या महासागरासारखे आहेत. सगळ्या गोष्टी पचवून जी एक वरती शांतता येते महासागराच्या, पण खूप आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी काय काय आतमध्ये बुडवून ठेवलं आहे, डुबवून ठेवले ना, ते लोकमान्यांचे डोळे आहेत. आणि मग त्याच्यानंतर विक्रम गायकवाडने माझी एक लुकटेस केली. विक्रम गायकवाड हा खऱ्या अर्थाने जादूगार आहे. म्हणजे आपलं भाग्य आहे की अशा प्रकारचा एक रंगभूषाकार आपल्या मराठीत आहे आणि जो ज्यांनी नाटकापासून सुरुवात केली आणि आज भारतामध्ये चित्रपट कुठल्याही भाषेतला असो, पण विक्रम गायकवाड म्हटलं की आमच्यासारखे नट डोळे झाकून ती व्यक्तिरेखा करायला तयार होतात. कारण आम्हाला माहिती असतं की विक्रमचा हात, ते जसे रस्त्यावरती पडलेले दगड असतात ना की ज्यांना शेंदूर लावलेला आपण त्यांना देव समजायला लागतो, तसे आमच्यासारखे अनेक दगड आहेत की ज्यांना विक्रम गायकवाडचा शेंदूर लागला की आमचा देव होतो. तर त्या विक्रमनी माझा मेकअप केला लोकमान्यांचा. तेव्हा मी टक्कल केलं नव्हतं, त्याने विग लावला, ते सगळं मॅचिंग केलं आणि मी लोकमान्यांचे कपडे घालून जेव्हा बाहेर आलो तेव्हा ओम राऊत असा माझ्या समोर कोसळला आणि तो रडायला लागला. तो म्हणला की आता मला काहीच बोलायचं नाही आहे, आपण सेटवरती जाऊ आणि सुरुवात करूया. पण गंमत बघा कशी असते की एक ॲक्टरला आपण पडद्यावरती बघत असतो, 3 तास आपण त्याच्याकडे बघतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांनी चांगलं काम केलं, वाईट काम केलं, आणि आपण कोणाला सांगू शकत नाही की तेव्हा नेमकं त्याच्या आयुष्यात काय काय घडत असतं. लोकमान्यांच्या बाबतीत बरोबर असं उलटं एक माझ्या बाबतीत घडत होतं. मी त्या काळात एका वेगळ्या डिप्रेशनमधनं जात होतो. मला एक भीती माझ्या मनात होती की आपल्याला काहीतरी होणार आहे आणि आपण मरणार आहोत. मी त्या काळात गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती, मी गंडे वगैरे करायला सुरुवात केली होती, मी असं खूप भाविक वगैरे झालो होतो. एकीकडे मी ससा झालो होतो मनामधनं आणि मला भूमिका सिंहाची करायची होती. तर इतका विरोधाभास माझ्या स्वतःमध्येच चालू होता. मला रात्र तेव्हा झोप यायची नाही, भीतीने की आपण सकाळी हे जग बघू शकू की नाही, अशी एक अनामिक भीती. आणि असा एक 8 महिन्याचा काळ, आणि त्याच्यात लोकमान्य माझ्याकडे आले होते आणि त्याच्यात माझा त्यांचा व्यायाम चालू होता. पुन्हा मास्तर परुळेकर, पण आता व्यायाम वेगळा होता. आता लोकमान्यांची भूमिका होती, त्यामुळे कुस्तीचा व्यायाम होता. तर तो एक म्हणजे बालगंधर्वाच्या पूर्ण कॉन्ट्रास्ट व्यायाम तिकडे होता. आणि पहिल्या शॉटपर्यंत मला कल्पना नव्हती की मी खरंच ही भूमिका पेलू शकेन, कारण आतमधलं द्वंद्व मला माहिती होतं की मी काय परिस्थितीतनं चाललो आहे आणि कुठली भूमिका मला करायची आहे. पण पहिला शॉट त्या चित्रपटाचा झाला. पहिला शॉट झाल्यानंतर मी शॉट कट म्हटल्यानंतरच एका कोपऱ्यात गेलो, मागे त्या भोरच्या शाळा जी आहे त्या शाळेच्या, आणि खूप रडायला लागलो. ओमला कळलं नाही काय झालं त्याला. ओम माझ्या पाठीमागे आला आणि अर्धा पाऊण तास मी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होतो. मी म्हटलं ओम, मी हा शॉट देऊ शकीन हेही मला माहिती नव्हतं, पण हा शॉट झाला. ओम म्हटला अतिशय उत्तम शॉट झाला आहे सुबोध, मी तुला दाखवतो, असं म्हणून त्यांनी मॉनिटरवरती मला तो शॉट दाखवला. तिकडे मला कळलं की माझ्या मनामधलं द्वंद्व कुठेही त्या लोकमान्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं नाही आहे. त्यांनी एक मला हायसं वाटलं आणि पुढे लोकमान्यांचा तो पूर्ण प्रवास झाला. मला आठवते की कधीकधी एखादा माणूस असं नकळत येतो आणि आपली, जसं या लोकमान्याच्या सीनच्या बाबतीत, मी खरं तर सांगायला नाही पाहिजे, तो माझा मूर्खपण आहे, पण मी सांगतो. अत्यंत महत्त्वाचा सीन चित्रपटातला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,
हा सीन चालू होता पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्या दिवशी बरोबर पाऊस आला थोडासा रिपरिप रिपरिप आणि तो सीन करताना तो डायलॉग म्हणताना मला खरंच असं वाटत होतं की ती जी गुलामगिरी त्या काळातल्या लोकांनी भोगली असेल ब्रिटिशांची, ती जी अस्वस्थता पारतंत्र्यातली त्या सगळ्या काळातल्या लोकांनी भोगली असेल, त्याचं जे एक त्याचे जे शब्द, त्याचा हुंकार जो उमटला असेल, तो काय ताकदीचा आणि काय इंटेन्स असेल, तर मला स्वतःला ते आतमधनं ते वाक्य म्हणताना जाणवत होतं. आणि पुण्यात त्या काळात माझे एक मित्र होते, पोलीसमध्ये होते, DCP होते, क्राईमचे, दैठणकर म्हणून. तर त्यांना मी शूटिंगला बोलवलं होतं आणि बरोबर हा सीन चालू असताना, हे वाक्य चालू असतानाच ते समोर येऊन बसले होते. आणि मी वाक्य म्हटलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. सीन झाला, मी येऊन बसलो, म्हटलं सर काय दैठणकर साहेब कसा वाटला सीन? ते म्हटलं अरे फार मस्त, छान 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 वाटतोयस, गेटअपमध्ये छान वाटतोयस. मला म्हटलं फक्त एक सांगू का? म्हटलं काय? मला म्हणते ते वाक्य जरा एकदा चेक करून घे. म्हटलं काय दैठणकर साहेब, तू काहीतरी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हटलं आहेस, तर ते अधिकार नाही आहे, ते हक्क आहे. मी म्हटलं नाही हो, अधिकारच आहे. ते म्हटले नाही नाही, अधिकार नाही आहे, हक्क आहे. जे मी शाळेत शिकलो ते मला आठवत आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार नाही आहे, हक्क आहे. मी म्हटलं नाही हो, अधिकार आहे. ते म्हटले विचार जरा. मग ओमनी भारतकुमार राऊतांना फोन केला. भारतकुमार राऊतांना विचारलं की बाबा हे काय आहे, हक्क आहे का अधिकार आहे? तर भारतकुमार म्हणले की अरे हक्क वेगळा, अधिकार वेगळा, तो हक्कच आहे. बरं आता हे टिळकांना माहिती आहे ना, ते लॉचे विद्यार्थी होते, त्याच्यात पास झाले होते, बरं त्याहीपेक्षा बुद्धिवंत होते, पण माझ्यासारख्या निर्बुद्धाला त्यातला फरक कसा कळणार? तर भारतकुमारांनी सांगितलं की अधिकार वेगळा, हक्क वेगळा. अधिकार जो तुम्हाला कायद्याने प्राप्त होतो आणि हक्क तो जो तुमचा जन्मजात असतो. वा. म्हणजे श्वास घेण्याचा तुम्हाला कधी कोणी अधिकार द्यावा लागत नाही. श्वास हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्ही श्वास घेतलाच पाहिजे. पण तुम्हाला 18 वर्षानंतर मतदानाचा हक्क नाही आहे, मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे हा फरक आहे त्याच्यातला. त्यामुळे लोकमान्यांना म्हणायचं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो तुमच्याकडनं कायद्याने नको आहे आणि तो मी मिळवणारच. तर त्या बरोबर त्यावेळेस त्या दैठणकरांना पाठवून स्वतः टिळकांनीच नकळत ते वाक्य, त्यातला शब्द, त्याची सुधारणा केली आणि तो पुढे हक्क आमच्याकडनं पुन्हा आम्ही तो रिशूट केला, अख्खाच्या अख्खा सीन, आणि तो आता चित्रपटामध्ये आहे. एक फक्त या सगळ्या पुस्तकांच्या पलीकडे कधी कधी काही काही गोष्टी हाताला लागतात. लोकमान्य मंडालेच्या तुरुंगात होते 6 वर्ष. 6 वर्षात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. गीतेचं टीकात्मक वर्णन त्यांनी केलं आणि का लिहिला तर मला असं वाटतं की लोकमान्यांनी तो संपूर्णपणे कर्म करा याच्यासाठीच लिहिलेला आहे. जे कृष्णाला सांगायचं होतं तेच लोकमान्यांनी त्या काळातल्या लोकांना समजेल अशा भाषेत सांगितलं की उगाचच फालतू त्याची फळं काय मिळतील याची चिंता करू नका. तुमचं काम आहे फक्त काम करत राहणं, कर्म करत राहणं, तेवढंच तुम्ही करा. हा ग्रंथ लिहिल्यानंतर ब्रिटिशांनी तो संपूर्णपणे अख्खाच्या अख्खा ग्रंथ नष्ट करून टाकला. तो त्यांच्या ताब्यात दिला नाही. लोकमान्य मंडालेवरनं परत आले. एवढा मोठा ग्रंथ आहे तो गीता रहस्य. त्यांना असं विचारलं त्यांच्या मित्रांनी की अहो आता तुम्ही परत आलात, आता ते लिहिणार कसं परत? ते तर त्यांनी नष्ट केलं. ते म्हणले ग्रंथ माझ्या हातात किंवा पेनात नव्हता, ग्रंथ माझ्या इथे होता आणि तो तसाच्या तसा त्यांनी पुन्हा लिहून काढला आणि तो ग्रंथ सगळ्या भारतातल्या भाषांमध्ये प्रकाशित झाला. आता मंडालेला त्यांनी पुस्तकांवरचं त्यांचं प्रेम इतकं विलक्षण होतं की पत्रव्यवहारातनं ते इथे घरी सांगायचे की त्यांच्या पुस्तकांच्या कपाटातल्या कुठल्या ओळीतल्या कुठल्या बाजूला कुठलं पुस्तक आहे आणि ते पुस्तक ते मागवायचे. त्यातली काही कपाटं मंडालीत गेली होती पुस्तकांची. आत्ता जेव्हा आम्ही लोकमान्याच्या या सगळ्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांच्या घरी जात होतो, दीपक काकांना भेटत होतो, रोहितला भेटत होतो, तर ते कपाट आम्हाला बघायला मिळालं जे मंडालीत त्यांनी पुस्तकासाठी घेऊन गेले होते. त्या कपाटाचं थोडीशी डागडुजी करायची होती. आत्ता 2013ची गोष्ट आहे म्हणून दीपक काकांनी कुठल्या तरी सुताराला बोलवलं. त्या सुतारांनी डागडुजी करण्यासाठी म्हणून असं कुठेतरी हातोड्याने मारलं, तेव्हा खालचा एक चोरकप्पा बाहेर आला. हो. आणि त्या चोरकप्प्यात एक चिलखत निघालं. आता लोकमान्यांनी मंडालेमध्ये चिलखत का मागवलं असेल माहीत नाही.
पण त्या काळातल्या संपूर्ण विविध क्षेत्रांवरती आपण नजर टाकली म्हणजे फक्त राजकीय नाही, राजकीयाचा एक भाग झाला, कारण त्यांना माहिती होतं की ब्रिटिशांची कशा पद्धतीने लढलं पाहिजे. राजकीय भाग झाला, त्याचबरोबर क्रांतिकारक हा एक वेगळा भाग झाला. या सगळ्याच्या पाठीमागे लोकमान्य टिळक होते. मराठी नाटकावर तर त्यांचा विलक्षण पगडा होता. म्हणजे काही काही नाटकं ही लोकमान्यांचं पात्र अनुसरून लिहिली गेली होती. नाटकापुरते लोकमान्य थांबले नाहीत, तर छत्र्यांच्या सर्कशीमध्ये सुद्धा त्यांचा वाटा होता. छत्र्यांची सर्कस जी तेव्हा भारताच्या बाहेर जात असे दौरे करण्यासाठी, तेव्हा छत्र्यांचे धाकटे बंधू हे लोकमान्यांचे त्यांना मानणारे होते. आणि त्या सर्कसीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांची देवाणघेवाण व्हायची, शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण व्हायची. म्हणून मी मगाशी म्हटलं की लोकमान्यांनी स्वतःला ज्ञात असलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर स्वराज्यासाठी केला. ते उत्तम गणितज्ञ होते. त्यांनी जर स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नसता तर ते भारतातले एक मोठे मॅथमॅटिशियन म्हणून रिटायर झाले असते. एखाद्या इस्रोसारख्या सायन्सशी संबंधित असलेल्या भारताच्या एका संस्थेमध्ये ते लागले असते. ते उत्तम खगोलशास्त्रज्ञ होते. ते उत्तम संस्कृत पंडित होते. त्यांनी वयाच्या 7वीत असताना लिहिलेली संस्कृत कविता त्यांच्या रत्नागिरीच्या घरी लावलेली आहे, कधी गेलात तर बघून या. त्यांचं उत्तम खगोलशास्त्राचा अभ्यास होता. त्यांनी ओरायन आणि आर्टिक होम इन वेदास नावाचे 2 ग्रंथ लिहिले. ते कशासाठी लिहिले मला किती कळतं म्हणून नाही लिहिले, तर त्या काळात मॅक्स मुलर किंवा या सगळ्या मंडळींचं असं म्हणणं होतं की भारताची परंपरा किंवा भारताची संस्कृती ही इसवी सन नंतर तिथे कुठेतरी आहे, त्याच्या मागे त्यांचा इतिहासच नाही आहे. तर त्यांना हे सांगायला, आणि होतं काय की आपण म्हणजे किती वर्ष ही परंपरा चालत आली आहे, आपल्याला आपल्या माणसांचं कौतुक नसतं, इथे राहणाऱ्या इथे काम करणाऱ्या माणसांचं कौतुक नसतं. पण त्यांना जेव्हा परदेशातनं कोणीतरी त्यांना म्हणतं ना की तो चांगला आहे, तेव्हा अचानक आपल्याला कळतं की अरे हो रे, आता चांगला होता. तसं लोकमान्याने हे त्यांना सांगायचं होतं की तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे आमच्याकडची लोक जे खच्ची झाले होते ना की आपल्याला संस्कृतीच नाही आहे, आपली लायकीच आहे की आपण गुलामगिरीत राहावं. म्हणजे ब्रिटिश आले ते बरं झालं, त्यानिमित्ताने आपल्याला सुधारण्याची संधी मिळाली. हे जे ब्रिटिशांनी एक शिक्षणातनं एक जे पसरवलं होतं की आम्ही तुमचे भाग्यविधाते, तर लोकमान्यांना सांगायचं होतं की तुमच्याही पेक्षा जुनी आमची संस्कृती आहे, ज्याची नाळ 8,000 वर्षांपूर्वीची आहे. म्हणून त्यांनी ते ओरायन आणि आर्टिक होम इन वेदास नावाचे 2 इंग्लिश ग्रंथ लिहिले. तर स्वतःला माहिती असलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर त्यांनी स्वराज्यासाठी केला. त्यांनी गणपतीचा सुद्धा वापर केला. ते गणेशोत्सव सुरू केले ते काय धांगडधिंगा घालायला नाही सुरू केले किंवा स्वतःचं मंडळ करावं आणि लोकांकडनं देणगी वर्गणी घेऊन स्वतःचं मंडळ सुरू करावं त्याच्यासाठी नाही केलंय. तर एकमेव धार्मिक गोष्ट अशी होती की ज्याला ब्रिटिश अडवू शकत नव्हते, त्या निमित्ताने लोक एकत्र येतील, त्या निमित्ताने लोकांमध्ये विचार आचारांचं काहीतरी प्रदान होईल म्हणून गणेशोत्सव सुरू केले. आणि आज त्याचं स्वरूप बघून तुम्ही तेव्हाच्या गणेशोत्सवाकडे जाऊ नका. ते 2 वेगळ्या गोष्टी आहेत. स्वातंत्र्यानंतरचा गणेशोत्सव आणि स्वातंत्र्य आधीचा गणेशोत्सव या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा वापर आपल्याला ज्ञात असलेल्या स्वराज्यासाठी केला. त्यामुळे मला कायम असं वाटतं की एखादी नववधू सजते ना सासरी जाण्यासाठी, तसे लोकमान्य सजले होते स्वराज्य मिळवण्यासाठी स्वतःला अंगभूत असलेल्या सगळ्या गोष्टींनी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, धन्यवाद. सुबोध भावे, मिलिंद कुलकर्णी. मी PD सरांना विनंती करतो की कृपया आपण अभिनेते सुबोध भावे यांचं या ठिकाणी आज मुलाखत झालेली आहे, त्यांचा दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी सत्कार करावा. वेळात वेळ काढून कालच रात्री एका चित्रपटाचं शूटिंग संपून सुबोध आज आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेला आहे. मी यशराजला विनंती करतो की त्यांनी मिलिंद कुलकर्णी यांचा सत्कार करावा. यशराजजी, मिलिंद कुलकर्णींचा सत्कार करा. यानंतर ब्रेक नाही आहे, पुढचा परिसंवाद आपण लगेच सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. एकदा सुबोधसाठी जोरदार टाळ्या वाजवूया आपण.
आणि आमच्या समितीचे प्रशांत पवार यांचा आज वाढदिवस आहे. प्रशांतजींना व्यासपीठावर याची विनंती करतो. प्रशांत पी डी सरांना विनंती करतो की प्रशांतचा सत्कार या ठिकाणी करावा. प्रशांत नाही ये नाही पटकीने. जा जा. 9 आहेत 9 आहेत 9 चेअर धन्यवाद. चेंज झालं इव्हेंट में एक 5च मिनिटात पुढचा परिसंवाद सुरू होईल. मी स्नेहलला विनंती करतो की पुढच्या परिसंवादासंदर्भात चर्चा करा.